दर्यापूर नजीकच्या शिवर येथे पतीने पत्नीच्या डोक्यामध्ये लोखंडी प्रहार मारून खून केल्याची खळबळजनक घटना बुधवारी सकाळी घडली। सोनाली प्रवीण पोहनकर वय वर्षे 35 असे मृतक पत्नीचे नाव असून प्रवीण रमेश पोहनकर वय वर्षे 38 असे हत्या करणाऱ्या पतीचे नाव आहे। शिवर येथील रहिवासी असलेला प्रवीण हा बांधकाम मिस्त्रीचे काम करीत होता। गेल्या काही दिवसांपासून त्याला दारूचे व्यसन लागले होते। त्यातून तो मानसिक विक्षिप्तासारखा वागत असल्याचे सांगण्यात येते। बुधवारी सकाळी 8 वाजताचे दरम्यान पत्नी सोनाली ही पूजा करीत असताना आरोपी प्रवीणचा सोनालीसोबत वाद झाला। प्रवीणने बाजूला असलेली लोखंडी प्रहार मृतक सोनालीच्या कपाळावर मारली। गंभीर जखमी अवस्थेत तिला दर्यापूर येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केले होते, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला। पत्नीला मारल्यानंतर त्याने स्वतःच्या डोक्यावर बत्त्याने मारले। मृतक सोनालीला 2 लहान मुले असून या घटनेमुळे शिवर गावामध्ये खळबळ उडाली आहे। VCN न्यूज दर्यापूर।